आणि शरद पवार पक्ष एकत्रितपणे आम्ही निवडणुका लढवल्या आणि या निवडणुकीमध्ये आपण सांगतात म्हणून कोरेगाव मतदारसंघामध्ये फक्त आपले 3 सदस्य निवडून आले, बाकी सगळे आमचे आले. 3 मध्ये सुद्धा एक आमच्यातल्या अंतर्गत कुरबुरीमध्ये झाला नसता, आपण फक्त 2 पुरतं मर्यादित राहिला असता. मग आपण प्रीपोल अलायन्स केलं म्हणून सांगता. या प्रीपोल अलायन्समध्ये आपण भाजपच्या बरोबर प्रीपोल अलायन्स करता कोरेगावमध्ये, आणि ज्या उमेदवार निवडून आले त्या उमेदवारांच्यावर विरोधामध्ये तुम्ही उमेदवार उभा करून त्यांची मतं घेऊन भीक मागता. हा कुठला तुमचा प्रीपोल अलायन्स आहे? आमचे उमेदवार हे शिवसेना, शिंदे गट आणि राष्ट्रवादी गट आम्ही एकत्र येऊन निवडणुकीच्या अगोदर प्रीपोल अलायन्स केला होता, जसा आपण केला होता तसा. थोडं आपण त्याचे कोणाचेच नाही आहे. आपण स्वार्थापोटी अहमपणामध्ये इतकं राजकारणामध्ये उरपटलेला आहात की स्वतःच्या असलेल्या स्वार्थासाठी आपण कोणालाही डावाला लावू शकता, हा तुमचा इतिहास आहे. मग त्या प्रीपोल अलायन्समध्ये या असलेल्या राजकारणामध्ये आपण किती यश मिळवलं याचा अर्ध्यात घ्या. खरं म्हटलं तर सातारा जिल्हा हा शरद पवारांच्या विचाराच्या पाठीमागे उभा राहिलाच. यशवंतराव चव्हाणांच्या विचाराचा, पुरोगामी विचाराचा, शाहू फुले आंबेडकरांचा विचार ठरणारा बनला. आणि या सातारा जिल्ह्यामध्ये ज्यावेळेला पक्ष आणि भाजप सत्ता घेण्यासाठी दबाव फोडाफोडीचं राजकारण करत होते, अंतर्गत तुम्ही त्यांना पाठबळ देत होता. एका पक्षामध्ये राहायचं आणि दुसऱ्याचा गुण गायचा, हा तुमचा इतिहास आहे. मला 2 प्रश्न फक्त या साताऱ्याच्या असलेल्या निवडणुकीतून विचारायचा. जर पोलीस प्रशासन आणि जिल्हाधिकारी प्रशासन तुमच्याबरोबर नसतं तर तुमचा अध्यक्ष झाला असता का? तुमचा उपाध्यक्ष झाला असता का? काय काय इतिहास केला तुम्ही? अगदी लता कर्णेपासून ते कामेश कांबळेपासून बापूराव शिंदेपासून अनेक लोकांना आपण गळा लावायचा प्रयत्न केला. माणसं हलत नव्हती. मग कोणाला मोका लावतो, जुन्या केसेस काढतो, काही लोकांच्या विरोधात खोट्या तक्रारी केल्या. उमेदवार सदस्य आमच्या बरोबर असताना सुद्धा तो सदस्य अपहरण केलं म्हणजे खोटी कंप्लेंट केली. एका तक्रारीसाठी SP वाईला जा म्हणून सांगतात आणि दुसऱ्या तक्रारीला SP महाबळेश्वरला उमेदवार मतदार सदस्यांना नेतात. हा कुठला न्याय आहे? त्यामुळे तुम्ही न्यायाच्या आणि लोकशाहीच्या गोष्टी करू नका. लोकांनी सभागृहामध्ये आम्ही जाताना फार तुमची व्यवस्थितपणे प्रशासनाला हातात घेऊन काम करत होते. मला मंत्र्यांना एवढंच विचारायचं आहे, आपल्या लोक तुमच्यावर होती असं तुम्ही सांगता, मग सभागृहामध्ये जाताना